जय भीम नमो बुद्धाय. मित्रहो, आपण नेहमी बघतो की व्हॉट्सअप फेसबुकला ज्या काही वेगवेगळ्या आणि भ्रामक संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट ज्या व्हायरल होत असतात आणि त्या बहुतांशी संघाच्या हेडक्वार्टरमधून त्या प्रसारित केल्या जातात आणि हे आत्ताच नाही तर हे व्हॉट्सअप फेसबुक किंवा हा सोशल मीडिया नव्हता त्याच्या आधीपासून संघाचं एक कुजबूज तंत्र असतं आणि ते ह्या कुजबूज तंत्राच्या माध्यमातून ज्यांच्याविषयी आपण म्हणजे उघडपणे बोलू शकत नाही त्यांच्याविषयी आतमधून कुजबूज तंत्राच्या माध्यमातून अशा काही भ्रामक समजुती संभ्रमित ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रसारित केल्या जात असतात आणि ते आधीपासून त्याचा इतिहास आहे. आता तर सोशल मीडिया झाल्यामुळं अशा ह्या निनावी पोस्ट संघाच्या माध्यमातून त्यांच्या जे काही त्यांचा सेल आहे त्याच्या माध्यमातून त्या प्रसारित केल्या जात असतात. अशीच एक पोस्ट मी पाठीमागे जे महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल आहेत यांच्याविषयीची मी एक पोस्ट वाचली होती आणि ती वाचता क्षणीच मला समजलं की ही पोस्ट कुठून आलेली आहे. त्यावर मी एक पोस्ट लिहिली पण होती पण त्याचा एवढा काही हे झालेलं नाही म्हणून हा व्हिडिओ करून महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचं जे योगदान आहे ते काय आहे आणि त्यांच्याविषयी कसं चुकीच्या अर्थाने जी काही पोस्ट व्हायरल करण्यात आली होती ती कशी चुकीची आहे, त्याला कारण कोण आहे. त्या पोस्टीचा आशय असा होता की महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल हे जे आहेत ते देशद्रोही आहेत. त्यांनी पाकिस्तानमध्ये ते गेले आणि पाकिस्तानचं संविधान लिहिलं आणि संविधान लिहिल्याच्या नंतर त्यांना पाकिस्तानमधूनच कशा प्रकारे त्यांना बेदखल करण्यात आलं, कशा प्रकारे त्यांच्यावरती अत्याचार झाला, अन्याय झाला आणि मग त्यांना निर्वासित म्हणून भारताचे शरणार्थी म्हणून भारतामध्येच कसं डिटेन्शन कॅम्पमध्ये जीवन व्यतीत करावं लागलं अशा आशयाची ती पोस्ट होती. पण त्यामध्ये जे ते पाकिस्तानमध्ये गेले ते का गेले, त्यांना तिकडे पाकिस्तानमध्ये का जावं लागलं याविषयीचं त्याच्यामध्ये काही नव्हतं. कारण ज्या पद्धतीनं ह्या पोस्ट व्हायरल केल्या जातात त्याच्यामध्ये एक तर माहिती पूर्णपणे सत्य माहिती नसते, अर्धसत्य असतं आणि हे अर्धसत्य पूर्णपणे खोटं याच्यापेक्षाही अर्धसत्य हे जास्त म्हणजे मारक असतं आणि त्याचा खूप विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळं पूर्ण सत्य काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यांना पाकिस्तानमध्ये का जावं लागलं, कशासाठी ते पाकिस्तानमध्ये गेले, का गेले ह्या अर्थाने कोणालाही माहिती नाही आणि ती सांगण्याच्या हेतूने मी हा व्हिडिओ करत आहे. तर मित्रहो, जे आपण बघतो की भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं, ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देण्याच्या निर्णयापर्यंत आले होते पण त्यांचं असं म्हणणं होतं की भारताचं एक सर्वसमावेशक असं संविधान असलं पाहिजे आणि त्यामुळं संविधान सभेची जी काही निर्मिती करण्यात आली होती आणि संविधान सभेच्या निवडणुका लागल्या होत्या तर बऱ्याच सदस्यांनी ह्या निवडणुका लढवल्या. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते. बाबासाहेबांनी संविधान सभेची निवडणूक लढवली. ही संविधान सभेची निवडणूक लढवताना काँग्रेसचा बाबासाहेबांना खूप विरोध होता आणि तो एवढा टोकाचा विरोध होता की वल्लभभाई पटेल यांनी एका ठिकाणी असं बोलताना म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी आम्ही दरवाजेच नाही तर खिडक्यासुद्धा बंद केलेल्या आहेत. त्यांनी अशी व्यवस्था, त्यांनी खिडक्या बंद केल्या असं ते बोलले, दरवाजे बंद केलेत, खिडक्या बंद केल्यात, पण त्यांनी अशी व्यवस्था निर्माण केली होती की बाबासाहेब संविधान सभेमध्ये जाण्यासाठी त्यांच्यासाठी एखादा कवडसासुद्धा त्यांनी खुला ठेवलेला नव्हता किंवा खुला राहील याची दक्षता त्यांनी घेतलेली होती. म्हणजे एवढ्या मोठ्या पद्धतीनं बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जाण्यापासून रोखण्याची काँग्रेस आणि ब्राह्मणी नेत्यांची जी काही व्यूहरचना होती
ती आपण कशी पराकोटीची होती हे वल्लभभाई पटेलांच्या या एका वाक्यावरून आपल्याला समजून येतं. आणि मग बाबासाहेब संविधान सभेच्या निवडणुकीला उभे राहिले, पण त्यांच्या विरोधामध्ये एक उमेदवार देऊन काँग्रेसनी बाबासाहेबांना तिथून पाडण्यात आलं. आणि बाबासाहेब संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये पडल्यानंतर म्हणजे जर बाबासाहेब संविधान सभेतच जाणार नाहीत तर भारतासाठी जे येणारं संविधान आहे त्या संविधानामध्ये अस्पृश्यांच्यासाठी, आदिवासींच्यासाठी किंवा ओबीसींच्यासाठी काय, त्यांच्यासाठी काय तजवीजा असतील, काय तरतुदी असतील, हे तर ते पूर्णतः जे काही सवर्ण आहेत, ब्राह्मण आहेत यांच्यावरतीच पूर्ण निर्धारित राहील की त्यांनी काही जर दया दाखवली तरच या लोकांना काहीतरी अधिकार मिळणार, नाहीतर यांना काहीही अधिकार मिळणार नाहीत, अशी अवस्था होती. आणि त्यावेळेची जी काँग्रेस होती ती काँग्रेस RSSचंच काम करत होती. RSS जसं आज हिंदुत्व, हिंदू किंवा ब्राह्मण यांच्याविषयीचं ज्या पद्धतीचे यांच्या हिताचे काम RSS समजा आज करत आहे, त्याच पद्धतीचं काम काँग्रेस त्यावेळेस करत होती. अस्पृश्यांचा विरोध करत होती, ओबीसींच्या हक्क अधिकारांचा विरोध करत होती. कारण आपण ज्यावेळेस बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जिना आणि भास्करराव जाधव यांनी जेव्हा बॅरिस्टर जिनानी मुसलमानांच्या विषयीची हक्क अधिकारांच्या मागण्या केल्या होत्या 1918 साली साऊथ ब्युरोला, बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या हिताच्या मागण्या केल्या होत्या, हक्क अधिकाराच्या मागण्या केल्या होत्या. भास्करराव जाधवांनी मराठा कुणबी आणि ओबीसींच्या हक्क अधिकाराविषयीच्या मागण्या केल्या होत्या. त्यावेळेस काँग्रेसचे जे टिळक होते हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि हे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले टिळक महाराज हे ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी एकच वाक्य बोलायचे की तेली, तांबोळी आणि कुणबटांना विधिमंडळामध्ये जाऊन काय करायचे, तेल्यांना काय तिथे जाऊन काय तेल काढायचं आहे काय, किंवा कुणब्यांना तिथे जाऊन काय नांगर चालवायचं आहे काय, अशा प्रकारची विधानं ही करत होती. आणि अशीच ही विधानं करत असताना एके ठिकाणी पंढरपूरला यांची टिळकांची सभा होती आणि त्या सभेमध्ये त्यांचं भाषण चालू होतं. आणि त्याच सभेमध्ये पाठीमागे गाडगे महाराज हे सुद्धा त्या सभेमध्ये पाठीमागे बसून टिळकांचं भाषण ऐकत होते. मग टिळक महाराज परत बोलता बोलता परत हे वाक्य त्यांनी त्या ठिकाणी म्हणलं की तेली, तांबोळी आणि कुणबटांना. आता तसं पाहिलं कुणबी ही जात आहे आणि कुणबट ही शिबी आहे, तर ते कुणबट हा शब्द मुद्दामपणे वापरायचे, शिबी देऊन म्हणायची की तेली, तांबोळी आणि कुणबटांना विधिमंडळामध्ये जाऊन काय, तिथे जाऊन काय नांगर हाकायचं आहे काय, अशा प्रकारचं त्यांनी विधान पंढरपूरच्या सभेमध्ये सुद्धा केलं. आणि त्या ठिकाणी गाडगे महाराज बसलेले होते. गाडगे महाराजांनी ते विधान ऐकलं आणि टिळकांची सुद्धा गाडगे महाराजांवरती नजर पडली. तेव्हा टिळक थोडे चातरले, थोडे घाबरले आणि त्या याच्यामध्ये ते बोलले की गाडगे महाराजसुद्धा या सभेला आलेले आहेत, तर मी अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर स्टेजवर यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि मग ते गाडगे बाबा नाही बोलत होते, पण त्यांनी आग्रह केला, बोलवलं, तर गाडगे महाराज त्या स्टेजवर गेले आणि त्या ठिकाणी त्यांना माईक देण्यात आला. तर माईकवरती त्या ठिकाणी बोलत असताना, सभेला संबोधित करत असताना गाडगे महाराज म्हणाले की टिळक महाराज, आम्ही म्या परीट धोबी, म्या तुमची मळलेली कपडी धुवायची आणि त्याला इस्त्री करायची आणि मग ती तुम्ही घालायची असं ठरलेलं असताना म्या मार्गदर्शन कसा करू. तर त्या ठिकाणी टिळकांना अशी जोरदार म्हणजे याच्यामध्ये गाडगे बाबांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं की आम्हाला तर तुम्ही सगळे अधिकार नाकारलेले, आता विधिमंडळामध्ये जाण्याचा आम्हाला अधिकार भेटतोय तो सुद्धा तुम्ही नाकारताय. तुम्ही सांगताय तिथं जाऊन काय तुम्ही काय तेल काढणार आहेत काय, तुम्ही जाऊन काय तिथं नागर हाकणार आहेत का, की नागर चालवणार आहेत. मग मी जर परीट आहे, मी धोबी आहे, माझं काम तर तुम्ही नेमून दिलेलं आहे की मला कपडे धुवायचं काम आहे, तुमची मळलेली कपडे धुवायची आणि त्याची इस्त्री करून द्यायचं, हे माझं काम असताना, तुम्ही ते काम माझ्यावरती थोपवलेलं असताना, मला नेमून दिलेलं असताना म्या मार्गदर्शन कसं करू. आणि दुसरं हे बोलताना हे बोलल्याच्या नंतर गाडगे बाबा परत बोलले की टिळक महाराज एक काम करा आणि आम्हाला पण भामन करा.
पण आम्हाला तिथं जाऊ द्या, विधिमंडळांमध्ये जाऊ द्या, विधिमंडळांमध्ये आम्हाला जाऊन आमच्या लोकांचे प्रश्न आम्हाला मांडता येतील, हे आशयाचं त्या ठिकाणी जोरदार असं विरोधात्मक आणि पण एकदम अशा वेगळ्या भाषेमध्ये गाडगेबाबांनी त्यांचा विरोध, टिळकांचा विरोध केला. ह्या गोष्टी टिळक ज्या ज्या ठिकाणी बोलत होते की तेली तांबोळी कुणबटांना विधिमंडळात जाऊन काय नांगर हाकायचा आहे का, तेल्यांना काय तिथं जाऊन तेल काढायचं आहे का, शिंप्यांना तिथं जाऊन काय कपडे शिवायचे आहेत काय, अशा प्रकारचे वारंवार विधानं करूनसुद्धा त्यावेळेचे जे ओबीसीचे लोक होते यांच्या ही गोष्ट लक्षात येत नव्हती की टिळक असा आपल्या विधिमंडळ प्रवेशाचा किंवा विधिमंडळात जाण्याच्या हक्क आणि अधिकाराचा विरोध का करत आहेत, काँग्रेस अशा पद्धतीने आमच्या हक्क आणि अधिकाराचा विरोध का करत आहेत, ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आलेली नसताना गाडगे बाबांच्या ती लक्षात आली आणि गाडगे बाबांनी तिथं त्या ठिकाणी टिळकांच्या समोर टिळकांना सुनावलं आणि नाहीतर बोलले आम्हाला एकतर बामन करा, नाहीतर आम्हाला तिथं जाण्याचा मार्ग मोकळा करा, अशा पद्धतीचं विधान केलं. याच्यावरून आपल्याला एकतर गाडगेबाबांची समयसूचकता लक्षात येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आपल्याला सांगायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की काँग्रेसचा की जे ओबीसी आहेत, SC ST ओबीसी आहेत, मायनॉरिटी आहेत, यांच्या हक्क आणि अधिकाराला काँग्रेसचा विरोध होता, काँग्रेसच्या ब्राह्मणांचा सुद्धा विरोध होता. आणि त्यामुळं हे अस्पृश्य असोत त्यावेळचे की ओबीसी असोत, मराठा असोत, कुणबी असोत, त्यांच्या हक्क अधिकाराला यांचा विरोध होता. त्यांना विधिमंडळामध्ये प्रवेश करण्याच्या हे विरोधामध्ये होते. ही गोष्ट या ठिकाणी सांगायची होती. आणि ह्यामुळे पूर्ण शक्तीनिशी त्यांनी पूर्ण ताकद लावली, शक्ती लावली आणि बाबासाहेबांना पाडण्यात आलं. आणि बाबासाहेबांना पाडलं याचा अर्थ असा की एकमेव जो SC ST ओबीसींच्या हिताचा, त्यांच्या हक्क आणि अधिकाराचा संविधानिक रीतीने जो काही मांडणी करायची होती बाबासाहेबांना, तो भारतामध्ये एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होते. जे की कायदा म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या घटना यांचा बाबासाहेबांनी अभ्यास केला होता आणि सूक्ष्म पद्धतीने यांना कशा पद्धतीचे अधिकार दिले पाहिजेत, कसे अधिकार दिले पाहिजे, लोकशाहीमध्ये कसे अधिकार असले पाहिजेत, ही सगळी माहिती बाबासाहेबांकडे होती. आणि देशामध्ये असा एकमेव माणूस होता की जो या जे हजारो वर्षापासून शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, ज्यांना अधिकार नाकारलेले आहेत, अशा लोकांच्या हितासाठी झळकडणारा, संघर्ष करणारा एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब होते. आणि संविधान जे होतं, हे संविधान या सगळ्या घटकांना सामावण्यासाठी हे संविधान अंमलात आणले जाणार होतं, लिहिलं जाणार होतं. तर त्या संविधान याच्यामध्ये सभेमध्ये जर बाबासाहेब नसतील तर या देशाचं संविधान नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे, हे मुळात म्हणजे बाबासाहेबांना त्या ठिकाणी घ्यायचंच नाही, तिथं येऊच द्यायचं नाही, त्यांना तिथून प्रवेश ना करायचा, तिथल्या दारे खिडके सगळे जे तावदान आहेत, सगळ्या गोष्टी आहेत त्या बंद करायच्या. म्हणजे इथले जे काही शोषित, पीडित, वंचित आहेत, जे हजारो वर्षापासून सत्तेपासून वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, संपत्तीपासून वंचित आहेत, या लोकांना अधिकार नाकारण्याचा प्रकार होता. बाबासाहेबांना तिथं येऊ न देणं म्हणजे या सगळ्यांना अधिकार नाकारण्याचा हा प्रकार होता. आणि त्याच्यासाठीच बाबासाहेबांना संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये पाडण्यात आलं होतं. तर आता बाबासाहेब पडले बाबासाहेब, तर मग संविधान सभेमध्ये जाणार कसे, तिथं या लोकांच्या मागण्या, त्यांचे अधिकार हे मांडणार कसे आणि ते मंजूर करून घेणार कसे, हा एक मोठा पेच प्रसंग पूर्ण देशभरातल्या बहुजन समाजाच्या समोर उभा राहिला होता. आणि अशा वेळी काय झालं की जोगेंद्रनाथ मंडल, जे महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल आहेत, यांनी तिथून पश्चिम बंगालमधून जो त्यांचा मतदारसंघ होता, तिथून बाबासाहेबांना निवडणूक लढवण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. आणि ते 4 जिल्हे होते, जशोर, खुलना, बोरीशाल, फरीदपूर, पश्चिम बंगालचे. या 4 जिल्ह्यांमधून बाबासाहेब आंबेडकरांना तिथल्या ते नमोशूद्राय जातीचे लोक, काही अस्पृश्य लोक आणि काही मुस्लिम लोक, या लोकांनी तिथून बाबासाहेबांना संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून दिलं आणि संविधान सभेमध्ये जाण्याचा बाबासाहेबांचा रस्ता, बाबासाहेबांचा मार्ग मोकळा केला. आणि या देशातल्या तमाम बहुजन समाजाच्या हिताचे कायदे आणि कानून होतील, त्यांच्यासाठी काहीतरी तरतुदी होतील, त्यांना हक्क अधिकार मिळतील येणाऱ्या संविधानामध्ये. आणि स्वतंत्र भारतामध्ये यांना एक स्वाभिमानी जीवन जगण्याचा काहीतरी अधिकार भेटणार. आणि म्हणून एक आशादायक वातावरण त्यावेळेस निर्माण झालं होतं बहुजन समाजामध्ये. परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना येऊच द्यायचं नव्हतं बाबासाहेबांना. म्हणून
यांनी परत काहीतरी षडयंत्र करण्याचं कुभांड रचलं आणि षडयंत्र केलं. आता जसं फाळणीचे निकष ठरलेले होते, फाळणीचे निकष काय होते की जो मुस्लिम बहुल प्रदेश असेल तो मुस्लिम बहुल प्रदेश पाकिस्तानमध्ये जाणार आणि जो हिंदू बहुल प्रदेश असेल तो हिंदू बहुल प्रदेश हा भारतामध्ये राहणार. हे फाळणीचे निकष ठरलेले होते. पण हे निकष डावलून फाळणी करण्यात आली आणि त्या फाळणीमध्ये जशोर, खुलना, फरीदपूर आणि बोरीशाल हे 4ही जिल्हे पाकिस्तानला दिले. कारण हे जिल्हे हिंदू बहुल असून सुद्धा म्हणजे फाळणीचा निकष हा मुस्लिम बहुल जे आहे ते पाकिस्तानला द्यायचे, पण हे हिंदू बहुल असून जे भारतामध्ये येणारे असून सुद्धा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही प्रतिनिधित्व आहे, संविधान सभेचं जे काही सदस्यत्व आहे ते संविधान सभेचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी आणि बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येण्यापासून दुसऱ्यांदा रोखण्यासाठी ही एक खेळी करण्यात आली आणि मुस्लिम बहुल असून सुद्धा तो भाग पाकिस्तानला देण्यात आला. आणि तो भाग पाकिस्तानला देण्यात आल्यामुळं जोगेंद्रनाथ मंडल जे आहेत आणि त्या ठिकाणच्या नमोशूद्र जे जाती आहेत किंवा ज्या अस्पृश्य जाती होत्या त्या ठिकाणच्या, त्या पूर्ण कुठे गेल्या? पाकिस्तानमध्ये गेल्या. आता त्या ठिकाणी त्यांची शेती होती, त्यांची घरं होती, त्यांचं सगळं नातेवाईक सगळे त्या 4 जिल्ह्यामध्ये त्यांचे होते. आणि त्यांचं जर इकडं पुनर्वसन करायचं असतं तर सरकारने काय केलं असतं? त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवलं असतं. इकडं आले असते तरी ते डिटेन्शन कॅम्प होता आणि तिकडं गेले असते तर त्यांची काय होती? त्यांची जमीन जागेवर राहणार होती, त्यांचं घर जागेवर राहणार होतं, त्यांचं सगळ्या गोष्टी जागेवर राहणार होत्या. आणि हे अस्पृश्य लोक होते, त्यांची इकडेही अवहेलना झाली असती आणि तिकडं गेले, त्यामुळं तिकडं तर अवहेलना त्यांची नंतर झाली. हे जरी सत्य असलं पण त्यांना जाण्यासाठी कोणी बाधित केलं? त्यांना जाण्यासाठी कोणी मजबूर केलं? त्यांना तिकडं पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी ही परिस्थिती कोणी निर्माण केली? यावरती विचार झाला पाहिजे. पण यावरती विचार न करता केवळ ते पाकिस्तानमध्ये गेले आणि मग नंतर त्यांच्यासोबत त्यांच्यावर अत्याचार झाले, अन्याय झाले. अशा प्रकारच्या कृती करण्यात काही अर्थ नाही. जे तुम्ही षडयंत्र केलं ते षडयंत्राचे बळी ते लोक आहेत. त्या तुम्ही जी परिस्थिती निर्माण केली, बाबासाहेबांना रोखण्यासाठी जी तुम्ही परिस्थिती निर्माण केली, त्याचे ते बळी लोक आहेत आणि म्हणून ते तिथं पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत. ते काही देशद्रोही होते म्हणून त्या ठिकाणी गेले नाहीत, की ते काही राजी खुशीनं त्या ठिकाणी गेलेले नाही, स्वतःच्या मर्जीनं ते त्यांनी पाकिस्तान स्वीकारला नाही, तर त्यांच्या पुढे अशी परिस्थिती निर्माण केली, त्यांना तिथं जाण्यासाठी बाध्य करण्यात आलं. त्यांची मजबुरी होती की हिंदू बहुल असून सुद्धा त्यांना भारतामध्ये ठेवलं नाही, तर बाबासाहेबाचं केवळ प्रतिनिधित्व रद्द करण्यासाठी त्या लोकांना मजबुरीने तिकडं जावं लागलं. आणि यांनी बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व रद्द करण्यासाठी ते 4 जिल्हे पाकिस्तानला देण्यात आले. म्हणजे काँग्रेसने आणि ब्राह्मणांनी बाबासाहेबांना केवळ त्या लोकांनी निवडून दिलं म्हणून त्यांच्यावरती तो सूड उगवलेला आहे, त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं. ही जी परिस्थिती आहे ही सत्य परिस्थिती आहे. ही सत्य परिस्थिती नाकारून अर्धसत्य जे काही गोष्टी आहेत त्या अर्धसत्य गोष्टी लोकांना सांगण्यात येतात आणि अर्धसत्य गोष्टी लोकांना सांगितल्यामुळे त्या पटतात. पूर्ण संदर्भ त्यांनी सांगितला नाही, पूर्ण संदर्भ द्या. अशाच पद्धतीनं हे जे आहे त्यांच्यामध्ये कुजबूज तंत्र असतं. नाहीतर पुस्तके लिहून, साहित्य लिहून अशा पद्धतीने ते अर्धसत्य गोष्टी नेहमी सांगत असतात. महापुरुषांविषयी बदनामीकारक अर्धसत्य गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याचा परिणाम जो होतो तो परिणाम मग विपरीत परिणाम होतो आणि तो मग यांना जड जातो. तर या ठिकाणी हे कारण झालेलं आहे. आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचं जे योगदान आहे, बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जाण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल जे आहेत हे यांना कधीही सहन होणारे नाहीत, त्यांना कधी ते सहन होत नाहीत. आणि म्हणून त्यांच्याविषयी अशा प्रकारचे आम्ही तर त्यांना आदर्श मानतो, त्यांना महापुरुष मानतो जोगेंद्रनाथ मंडल यांना. आणि ही लोक त्यांना देशद्रोही ठरवतात, पण देशद्रोही ते असू शकत नाही. ती त्यांची मजबुरी होती आणि मजबुरीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा असं म्हणजे अशी परिस्थिती त्यांच्या पुढे निर्माण झालेली होती आणि त्यामुळं त्यांना तिथं पाकिस्तानमध्ये जाण्याचा त्यांना
निर्णय हा मजबुरीने घ्यावा लागला होता. आता झालं दोनदा. आता आपण या विषयाकडे हा तर आता हे झालं, समजलं असेल की महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल हे राजी खुशीने तिकडे गेलेले नाही. त्यांच्या पुढे तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि मजबुरीने त्यांना पाकिस्तानचा पर्याय निवडावा लागला. ते काही देशद्रोही नव्हते, पण मजबुरीने त्यांना तो पर्याय निवडावा लागला. ही काँग्रेसची चुकी होती आणि काँग्रेसनं केवळ बाबासाहेबांना रोखण्यासाठी त्या लोकांचा बळी देण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती त्यांनी निवडून दिलं बाबासाहेबांना, म्हणून त्यांच्यावरती तो एक प्रकारे काँग्रेसनं सूड उगवलेला आहे. जर त्याला कोणी जबाबदार असेल तर काँग्रेस आहे आणि काँग्रेसचे ब्राह्मण आहेत. ही लोक याला जबाबदार आहेत, त्यांच्यावरती ती परिस्थिती ओढवण्याला. आता दुसरी गोष्ट, दुसऱ्यांदाही बाबासाहेबांना संविधान सभेतून रोखण्यात आलं आणि बाबासाहेबांना सांगण्यात आलं की आता बाबासाहेब आंबेडकर हे कुठले पाकिस्तानचे संविधान सभेचे अध्यक्ष झाले. कुठले झाले? पाकिस्तानच्या संविधान सभेचे अध्यक्ष आहेत. आता त्यांनी पाकिस्तानच्या संविधान सभेमध्ये जावं. अशा प्रकारची हेटाळणी करणारी, अशा प्रकारचं म्हणजे त्यांना बदनामी करण्यासारखी वक्तव्ये त्यावेळेस यांनी केली. आणि मग बाबासाहेबांपुढं पर्याय राहिला नाही. आता तिसरा काय पर्याय असू शकतो की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये यावं लागलं. मग शेवटी बाबासाहेब परत इंग्लंडला गेले. तिथले जे विरोधी पक्षनेते होते त्यांना भेटले, तिथल्या प्रधानमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी भारतातली ही अस्पृश्यांची परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये अस्पृश्यांचा एकमेव त्यांचे प्रश्न मांडणारा मी आहे आणि अशी परिस्थिती असताना मला संविधान सभेत जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे. जर मी संविधान सभेमध्ये गेलो नाही तर अस्पृश्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या जे काही समस्या आहेत, त्यांचे जे काही स्वतंत्र भारतामध्ये जे काही हक्क अधिकार आहेत ते त्यांचे शाबूत राहणार नाहीत, त्यांना ते मिळणार नाहीत आणि त्यांना ते मिळावेत, त्यांना ते मिळाले पाहिजे. कुठलाही घटक जर तुम्ही स्वातंत्र्य देत आहात तर स्वातंत्र्याचा वाटा हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. तो केवळ कोणालाही एकट्याला दुकट्याला मिळून त्याच्यावरती परत ते लोक गुलामीतच जाणार आहेत, तर तो त्यांना प्रत्येकाला वाटा मिळाला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांना समजावून सांगितल्याच्या नंतर त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं की जर तुमचं संविधान, त्यांनी नेहरूंना यांना सांगितलं संविधान हे जर सर्वसमावेशक नसेल, सर्व घटकांना तुम्ही जर सामावून घेणार नसाल तर आम्ही तुमच्या स्वातंत्र्याला किंवा तुमच्या संविधानाला मान्यता देणार नाही. तर असं सांगितल्याच्या नंतर मजबुरीने गांधी आणि नेहरूंना हा निर्णय घ्यावा लागला की जे मुंबईमध्ये बॅरिस्टर जयकर म्हणून होते त्यांना राजीनामा द्यायला लावून बाबासाहेबांना त्या ठिकाणी त्यांनी तिथून परत निवडून आणलेलं होतं. हे काय काँग्रेसनं बाबासाहेबांवरती उपकार केलेले नव्हते किंवा अस्पृश्यांवरती काय त्यांनी दयाबुद्धी दाखवलेली नव्हती. 2 वेळा त्यांनी पराकोटीचा प्रयत्न केला, पण तिसऱ्यांदा इंग्रजांनी जी पाचर मारली होती त्यामुळं बाबासाहेबांना मजबुरीने त्यांना निवडून द्यावं लागलं होतं. बॅरिस्टर जयकरला राजीनामा देऊन त्या जागेवरून बाबासाहेबांना निवडून आणावं लागलं होतं. एवढी मेहनत करून सुद्धा काँग्रेसच्या हाती काही लागलं नव्हतं आणि मजबुरीने बाबासाहेबांना त्यांना संविधान सभेमध्ये आणावं लागलं आणि त्यामुळे बाबासाहेब संविधान लिहू शकले. या देशामध्ये जे काही SC ST आहे त्यांना हक्क अधिकार देऊ शकले. ओबीसींसाठीचं कलम त्या ठिकाणी टाकू शकले आणि ओबीसींना आता जे आरक्षण मिळालेले आहे ते 340 कलमानुसार ते आरक्षण मिळाले. त्याचीसुद्धा तरतूद बाबासाहेबांनी केली आणि स्वातंत्र्याचा जो काही वाटा आहे तो सर्वांपर्यंत कसा पोचवता येईल तो संविधान सभेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तो सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. जे काही शोषित पीडित वंचित होते त्यांना अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने 1950ला 26 जानेवारी 1950ला आपण स्वतंत्र झालो आहोत. तरीही मित्रांनो आपण या अशा प्रकारच्या अर्धसत्य पोस्ट ज्या संघाच्या गोटातून येतात त्या ओळखायला आपण शिकलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या समाजामध्ये आपण आपल्या परीनं तो संदेश दिला पाहिजे ज्यामुळे संभ्रम निर्माण होणार नाही आणि चुकीच्या संकल्पना समाजामध्ये रुजणार नाहीत. हीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.